ओम नमः शिवाय. अनुभव क्रमांक 4. ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती आई यांच्या आशीर्वादाने माझ्या पतीने देवांची संकट टळले. माझे यजमान देवधर्माचे सर्व ग्रंथांचे सतत नियमाने वाचन करीत असतात. कुठेही प्रवचन कीर्तन असेल तिथे ते ऐकायला जातात. दरवर्षीप्रमाणे ते 1994 साली पंढरपूरला गेले. सकाळी उठून ते चंद्रभागेत आंघोळ करण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर आमची नातेवाईक मंडळी आंघोळीला गेली होती. नदीत एका दगडावर उभे राहून ते आंघोळी करत होते. तेवढ्यात त्यांचे पाय घसरले व ते नदीत पडले. त्याच ठिकाणी पाण्याला जोर होता. प्रवाहाच्या वेगामुळे ते 15 ते 20 फूट वाहून गेले. इतर नातेवाईकांना वाटले की ते पोहत आहेत, त्यामुळे कुणी लक्ष दिले नाही. जेव्हा ते भोवऱ्यात सापडले तेव्हा ते ओरडायला लागले, वाचवा वाचवा. भोवऱ्यात सापडल्यामुळे त्यांना वाचवायला कोणी दजावेना. सर्वजण घाबरले. भोवरा मात्र त्यांचे दोन्ही पाय खाली खेचत होता. ते जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न करीत होते. त्यांच्याकडून देवाचा धावा चाललेलाच होता. त्यावर त्यांनी शेवटी वाचण्याची आशा पूर्णपणे सोडली. त्यावेळी आमच्या मुलीची आरतीची त्यांना आठवण येत होती. तीरावर असलेले नात्यातील लोक होडीवाल्यांना सांगत होते, आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे देऊ, आमच्या माणसाला वाचवा. तेव्हा होडीवाले म्हणाले, ती जागा धोक्याची आहे. दरवर्षी त्याच ठिकाणी माणसे जातात. गेलेली ती माणसे परत येत नाहीत. त्यामुळे आम्हाला भीती वाटते. त्यामुळे आम्ही जाणार नाही. सर्वांनी आशा सोडली. सर्वजण घाबरलेले होते. माझे पती मृत्यूशी झुंज देतच होते. एक क्षण वर्षाप्रमाणे वाटत होता. तोच एक काळा धिप्पाड पुरुष पोहत येत असलेल्या त्यांना दिसला. जवळ येताच त्याने यांच्या हाताला धरले आणि त्या क्षणी यांच्या अंगात प्रचंड शक्ती आली आणि त्यांनी जवळून चाललेल्या होडीत उडी मारली. त्या काळ्या धिप्पाड पुरुषाच्या रूपाने परमपूज्य आईच आल्या होत्या. त्यावर होडीवाल्यांनी त्यांना तीरावर आणले. इतका वेळ पाण्यात राहूनही एक थेंब पाणी त्यांच्या पोटात गेले नाही. ते पूर्णपणे सुरक्षित होते. तरीही त्यांना डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी ती ओके असल्याचे सांगितले. यावरून एक महत्त्वाचा बोध घेण्यासारखा आहे. आपल्या भोवती कितीही नात्याची मंडळी असली तरी कोणीही वाचवू शकत नाही. परमपूज्य आईच सर्वसमर्थ असल्याने त्या संकटकाळी वाचवू शकतात. परमपूज्य आईंचा महिमा अगाध आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.